मित्रांनो, जर तुम्ही तुमची एक्झिस्टिंग हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी म्हणजे तुमच्याकडे आधीची कोणत्या कंपनीची हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी आहे आणि ती तुम्ही नवीन कंपनीमध्ये जर पोर्ट करत असाल तर या मुद्द्यांकडे नक्की लक्ष द्या. फॉर एक्झाम्पल, तुम्ही तुमच्याकडे एक हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी आहे जी मागच्या 4-5 वर्षापासून किंवा 7-8 वर्षापासून चालू आहे आणि तिची सम इन्शुअर्ड 2 ते 3 लाखाची आहे आणि आता तुम्हाला महागाई वाढल्यामुळे पॉलिसी हायर सम इन्शुअर्डची पाहिजे म्हणून तुम्ही नवीन कंपनीमध्ये पोर्ट करत असाल. जर तुम्ही नवीन कंपनीमध्ये पॉलिसी पोर्ट करताय तर सर्वात आधी तुम्ही तुमच्या एक्झिस्टिंग पॉलिसीमध्ये जे काही तुम्हाला असलेले आजारपण किंवा जुने आजार डिक्लेअर केले असतील त्याच्या व्यतिरिक्त ही पॉलिसी घेतल्याच्या नंतरच्या पिरियडमध्ये तुम्हाला जे नवीन आजार झालेत किंवा नवीन आजारांसाठी तुम्ही ट्रीटमेंट घेतल्या असतील त्या तुम्हाला नवीन कंपनीला सांगाव्या लागतील. त्या जर सांगणं तुम्ही टाळलं आणि तुम्हाला असं वाटलं असेल की ते सांगणं गरजेचं नाहीये तर तुम्ही पोर्ट केलेली पॉलिसी कॅन्सलही होऊ शकते आणि तुमचे क्लेमही रिजेक्ट होऊ शकतात. त्यामुळे ज्या वेळेस तुम्ही नवीन कंपनीमध्ये पॉलिसी पोर्ट करता, तुमची हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी नवीन कंपनीमध्ये पोर्ट करता, त्यावेळेस तुम्हाला तुमची आजच्या डेटला जी मेडिकल कंडिशन आहे, तुमचे जुने सगळे आजारपण किंवा झालेले हॉस्पिटलायझेशन किंवा वाढलेलं वजन म्हणा किंवा चालू झालेला बीपी शुगर, त्या गोष्टी तुम्हाला डिक्लेअर कराव्या लागतील आणि जर त्या नाही केल्यात तर तुम्ही सर्वात मोठी चूक कराल. तुमची जी कंटिन्यू चालू असलेली 7-8 वर्ष जुनी पॉलिसी तिच्यापासूनही मुकाल आणि नवीन पॉलिसीचे बेनिफिट्स पण जातील. त्यामुळे या गोष्टीकडे लक्ष द्या. प्लस ज्यावेळेस तुम्ही सम इन्शुअर्ड वाढवून घेता, म्हणजे तुमच्या जुन्या पॉलिसीमध्ये 5 लाखाची पॉलिसी होती आणि आता तुम्ही समजा 20 लाखाची पॉलिसी घेतली आहे, तर नवीन जी 15 लाखाची पॉलिसी घेता त्या 15 लाखाच्या पॉलिसीला नवीन सम इन्शुअर्ड वरती तुम्हाला नवीन वेटिंग पिरियड सर्व्ह करावा लागतो. प्री एक्झिस्टिंग किंवा जे 2 वर्षाचे वेटिंग पिरियड्स आहेत त्यांना ती नवीन सम इन्शुअर्ड ऍप्लिकेबल नाही होत. तुम्ही या मुद्द्यांकडे लक्ष दिलं आणि व्यवस्थित समजून घेतलं आणि पॉलिसी कॉपी आल्यावरती तुम्ही मेन्शन केलेले सगळे आजारपण त्याच्यामध्ये मेन्शन झालेत की नाही हे चेक केलं तर तुम्हाला त्याच्या पुढे पॉलिसीच्या क्लेम सेटलमेंटच्या वेळेस काही त्रास होणार नाही. तुम्हाला जर तुमची एक्झिस्टिंग हेल्थ पॉलिसी पोर्ट करायची असेल किंवा पोर्टेबिलिटीच्या बेनिफिट्स बद्दल अधिक जाणून घ्यायचं असेल तर मला खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा किंवा कमेंटमध्ये तुम्ही पोर्ट लिहून पाठवू शकता. माझी टीम तुम्हाला कनेक्ट करेल. थँक्यू. Disclaimer. Mutual funds are subject to market risk. Please read the offer document carefully.